लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो दिवाळीचा हप्ता म्हणजेच कोणता हा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 16वा हप्ता भेटणार आहे का? दिवाळी तुमची गोड होणार आहे का? बऱ्याच लाडक्या ताईंचे प्रश्न येत आहेत की सर आम्हाला हा 16वा हप्ता कधी भेटणार आहे? सर आम्हाला 15वा हप्ता भेटलेला आहे पण आता हा 16वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? बऱ्याच ठिकाणी आम्हाला म्हटलं जात आहे की सर आम्हाला हा हप्ता या ठिकाणी भेटणार नाहीये, सरकार पण या ठिकाणी हप्ता टाकणार नाहीये. अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की दिवाळीचा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे, सरकार कधी टाकणार आहे आणि खरंच सरकार टाकणार आहे का नाही किंवा त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का किंवा काय नेमकं आहे, सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये होणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे आणि तुमचे काय काय या ठिकाणी कमेंट्स आहेत ते मी सगळे वाचत आहे. बऱ्याच लाडक्याताईंचे प्रश्न येत आहेत, बऱ्याच लाडक्याताई निगेटिव्ह कमेंट्स करत आहेत, बऱ्याच लाडक्याताई चिडल्या आहेत, बऱ्याच लाडक्याताई रडत आहेत. अशा बऱ्याच वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. त्या सगळ्या कमेंट्स तुम्हाला मी दाखवणार आहे आणि त्याचबरोबर दिवाळीचा हप्ता खरंच भेटणार आहे का नाही याच्यावर पण आपण बोलणार. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. दिवाळी गोड होणार का? लाडक्याताईंनो तुम्हाला काय वाटतंय? ज्या लाडक्याताईंना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाहीये, ज्या लाडक्याताई पात्र होते त्यांना पात्र असून पण 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाही, त्या लाडक्याताईंना विचारा दुःख काय असते. त्या लाडक्या गरीब ताईंना विचारा की नेमकं काय प्रॉब्लेम असतो. बाकीच्या सगळ्या लाडक्याताईंना पैसे भेटले, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सगळ्याला पैसे भेटले आणि त्यावेळेस त्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाही. त्यांच्या घरामध्ये एवढे परेशानी असून त्यांना हप्ता भेटला नाही आणि पात्र असताना त्यांना भेटला नाही आणि 15वा हप्ता भेटला. पात्र असताना पण भेटत नाहीये. त्या लाडक्या ताईंना विचारा की नेमका प्रॉब्लेम कुठं होतो, नेमके काय ज्यावेळेस पैसे येत नाही त्यावेळेस कसं वाटतं. त्या लाडक्या ताई रडत आहेत. त्या लाडक्या ताई बऱ्याच मला कॉल्स पण येत आहेत की सर आम्हाला 12वा 13वा हप्ता 14वा हप्ता का नाही भेटला सर, आम्हाला सर लाडक्या बहिणीतून असं का केलं, पात्र असून पण आम्हाला मागचे हप्ते का दिले नाही आणि 4,500 रुपये रक्कम काही कमी नाहीये, आम्हाला जर तेवढे पैसे जर दिवाळीला भेटले तर काय वाईट आहे? तुम्हाला लाडक्या ताईंनो तुम्ही सांगा. बऱ्याच आता तुम्हाला मी आता जास्त काही बोलत नाही, डायरेक्ट सुरुवात करतो तो व्हिडिओला. चला तर लाडक्या ताईंनो बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी बघत आहोत कमेंट्स काय काय येतात. त्या सगळ्या कमेंट्स तुम्हाला मी लाडक्या ताईंनो दाखवणार आहे. जून जुलै ऑगस्ट ऑक्टोबर हे हप्ते मिळायला पाहिजे ठाणे जिल्हा. बघा पहिलीच कमेंट या ठिकाणी आहे की बाबा जून जुलै ऑगस्ट आणि ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे त्याला 15वा हप्ता भेटलाय आणि मागचे 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाही, 16वा हप्ता आता भेटायला पाहिजे. तर लाडक्या ताईंनो तुम्हाला काय वाटतंय खरं खरं प्रामाणिकपणे सांगायचंय. वाईट कमेंट करणारे तर लोक भेटणार आहेत भरपूर सारे. लाडक्या ताईंनो बघा भरपूर आपल्या जीवनामध्ये पण भरपूर सारे असे वाईट लोक असतात, ते निगेटिव्ह बोलतच असतात. काही काही आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. पण लाडक्या ताईंनो एक लक्षात घ्या, जर आपण हातावर हात ठेवून जर गप्प बसत बसलो की बाबा देईन सरकार तेव्हा टाकेल, आता यावेळेस तर काय टाकणार नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मधली गोष्ट सांगतो, आपण जर शांत राहिलो तर आपल्याला काहीच भेटणार नाही. ही पण गोष्ट वास्तविक आहे. आपण 2-3 महिन्यापासून ज्या मागण्या उचलत आहोत, ज्या मागण्या आपण करत आहोत त्या तुम्हाला बघा लाडके ताईंनो भेटत आहेत. त्याच्या संदर्भात तुम्हाला वेळेवर चांगले चांगले अपडेट्स पण भेटत आहेत आणि त्याचे फायदे पण तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पण जर आपण शांत राहिलो लाडके ताईंनो काही भेटणार नाहीये. आणि तुम्ही डायरेक्ट सांगून टाका मला, जर तुम्हाला असं वाटत असेल ना की सर आपलं तुम्ही बोलून काय होणार नाही, सर तुम्ही बडबड करून काय होणार नाही, सर तुम्ही आवाज उठून काय होणार नाही, सर तुम्ही मागणी पत्र देऊन काय होणार नाही, आमचं आमच्यावर जीवावर सोडून द्या, सरकार आम्हाला काय करायचं ते करून द्या. जर असं असेल तर मी कधीच काही तुमच्याबद्दल बोलणार नाही किंवा तुमच्याबद्दल पुढाकार पण घेणार नाही. डायरेक्ट स्पष्ट शब्दात बोलणारा माणूस आहे लाडके ताईंनो मी. तर तुम्हाला काय वाटतंय? माझी एकच तळतळ आहे, मला एकच वाईट या गोष्टीचं वाटतंय, ज्या लाडक्या ताईंना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाहीये त्यांची काहीच चूक नाहीये. सरकारने त्यांना त्यांचे हप्ते टाकायला पाहिजेत, याच्यासाठी मी लढत आहे लाडके ताईंनो. ज्या लाडक्या ताईंना पैसे भेटले नाही त्यांच्या डोळ्यातले अश्रू तुम्ही बघा. त्या गरीब लाडक्या ताई या ठिकाणी आस लावून बसले की बाबा मागचे हप्ते आम्हाला यावेळेस दिवाळीला भेटतील. तर त्याच्यासाठी आपल्याला विचार करायचा आहे, सरकारकडे मागणी करायची आहे की लवकरात लवकर हे हप्ते भेटायला पाहिजे. बघा आता दुसरी कमेंट आहे, हो सर 15वा हप्ता जमा झालेला आहे पण आता दिवाळीला खरोखर अजून पैसे आले तर खूप छान होईल. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही सरकारकडे आपल्या सर्वांचा सपोर्ट आहे. बघा खूप खूप बघा एक छान स्वरूपाची कमेंट या ठिकाणी मिळालेली आहे की बाबा आता आम्हाला 15वा हप्ता भेटलाय, सर 16वा हप्ता जर आता भेटला तर आम्हाला खूप चांगलं होईल, आनंद होईल आणि दिवाळी आमची चांगली जाईल. सगळ्याला माहिती लाडक्या ताईंनो की सरकार GR काय काढणार नाहीये.
लहान लहान पोरांना पण माहिती आहे सरकार काही GR काढणार नाही, सरकार तुम्हाला पुढच्याच महिन्यात हप्ता देणार आहे, हे सगळ्याला माहिती. मला तर तुम्हाला तर माहिती आहे, मला तर अगोदरच माहित असते सगळ्या गोष्टी, कारण की मी फक्त वितरण सुरू झाल्यानंतर असं म्हणत नाही की वितरण सुरू झालं, मी अगोदरच तुम्हाला सांगतो की वितरण सुरू कधी होतं. आपण तंतोतंत किंवा आपण असे काही अंदाज मांडत नाही, आपण डायरेक्ट बातमी देतो. 8 ते 10 ऑक्टोबर मध्ये तुम्हाला वितरण होणार मी सांगितलं होतं. डायरेक्ट 10 ऑक्टोबरला सुरू झालं. हे तुम्हाला मी 1 ऑक्टोबरला सांगितलं होतं. जर तुम्हाला खोटं असेल, ज्या लाडक्या बहिणीला खोटं असेल, जाऊन व्हिडिओ बघा. 1 ऑक्टोबरचे, 2 ऑक्टोबरचे, 3 ऑक्टोबरचे व्हिडिओ जाऊन बघा. त्यात मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, ज्या गोष्टी आपण सांगतो त्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. तर लाडक्या बहिणी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, यावेळेस सरकार 16वा हप्ता आत्ताच टाकणार नाही. स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगतो, स्पष्ट शब्दात, याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही म्हणताल की सर मग सरकार टाकणार नाही, मग आपण काय मग नुसतं हे करायचं का? तर लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण शांत राहिलो तर काही भेटणार आहे का? मला एक गोष्ट सांगा, तुम्ही किचन मध्ये बसलेलात आणि किचन मधून तुम्ही जर म्हणलात की सर रिमोट कुठं आहे, तुमच्या बेडरूम मध्ये आहे, तर तुम्ही म्हणलात बेडरूम मधून टीव्ही बंद करायची, चालन का? चालणार नाही लाडक्या बहिणींनो. तुम्हाला स्वतःला बेडरूम मध्ये जावं लागणार आहे, किंवा तुमच्या मुलाला कोणाला तरी सांगायला लागणार की बेडरूम मध्ये जा, रिमोट घे आणि टीव्ही बंद कर. तुम्ही आहेत किचन मध्ये, म्हणजे तुम्ही कुणाला तरी सांगायलात किंवा तुम्ही स्वतः चाललात, याचा अर्थ टीव्ही ऑटोमॅटिक बंद होणार आहे का? नाही लाडक्या बहिणींनो. तर हे आपल्याला करायचंय, आपण सगळ्यांनी मिळून सरकारला विचारायचंय. जर आपण विचारलं नाही तर टीव्ही जशी बंद होणार नाही तसं सरकार पण टाकणार नाहीये. ही गोष्ट समजून घ्या. एवढ्या मी पोटतिडकीने का सांगतोय, एवढा तुम्हाला ओरडू का सांगतोय? बऱ्याच लाडक्या बहिणींना वाटतं की सर तुम्ही खूप ओरडतात, तुम्ही बडबड खूप करतात, तुम्ही अशाच गप्पा मारतात, तशाच गप्पा मारतात. तर लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासाठी मी या ठिकाणी हे झटत आहे. जर कुणाला वाईट वाटत असेल तर मी त्यांच्याशी नक्कीच माफी मागतोय की त्यांना बाबा वाईट वाटतं त्यांच्याबद्दल, आणि त्या लाडक्या बहिणींनी व्हिडिओ नाही बघितले तरी चालते, काही प्रॉब्लेम नाहीये. पण लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणीला हप्ते भेटले नाहीयेत त्यांच्याबद्दल मी झटत राहणार, झगडत राहणार, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. चला, दिवाळीच्या आधी मिळाले पाहिजे ऑक्टोबरचा हप्ता, पूर्ण सपोर्ट आहे. थँक्यू व्हेरी मच. लाडक्या बहिणींनो सपोर्ट करा. बघा, मी या ठिकाणी पुढाकार घेतलाय. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये कुणीच तुमच्या सोबत आलं नव्हतं किंवा तुमच्यासाठी कुणी लढलेलं पण नाही किंवा कुणी आवाज, अजून पण जाऊन द्या, अजून पण बघा महाराष्ट्रात कुणी तुम्ही लाडक्या बहिणी असे कुणी आवाज उठवतोय का मोठ्या आवाजात, किंवा कुणी मागणी पत्र दिले का? आमदाराला, खासदाराला जाऊन, मंत्र्यांना, कुणाला ह्यांना जाऊन तुम्ही कुणी बघितलंय का मागणी पत्र, लाडक्या बहिणीच्या मागणी पत्र दिलेलं? खरं सांगायचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. खरं तुम्हाला एक गोष्ट विचारतोय, कुणी तुमच्यासाठी केलं आहे का? आपण पुढाकार तर गेलोत लाडक्या बहिणींनो, कधीतरी सपोर्ट करा. लाडक्या बहिणींनो वाईट कमेंट तर सगळीकडेच येणार आहेत, मला माहिती आहे. मी तर वाईट कमेंट भरपूर येतात, मी सोडून देतो, विचार करत नाही त्याबद्दल. पण लाडक्या बहिणींनो आपल्याला फक्त शांत बसून चालणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो. त्याच्यानंतर सपोर्ट आहे सर तुम्हाला, तळमळीने गोरगरीब लाडक्या बहिणीला नवीन माहिती देतात, त्याच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. भरपूर साऱ्या लाडक्या ताई चांगल्या पण आहेत, पण काही वाईट्स कमेंट मी जाणून बुजून दाखवत नाही. पण काही वाईट्स कमेंट आहेत लाडक्या ताईंनो, पण त्या मी दाखवत नाही. त्याच्यामुळे कारण की ठीक आहे, सोडून देतो आपण, की प्रत्येक वेळेस आपण वाईट गोष्टी बोलत बसलो तर वाईटच उतरत. त्याच्यामुळे ठीक आहे, ज्या गोष्टी लाडक्या ताई आपल्याला सपोर्ट करतात त्यांच्यासाठी आपल्याला मदत करायची, ज्या लाडक्या ताई गरीब आहेत त्यांच्यासाठी आपल्याला मदत करायची, बाकीच्या आपल्याला सोडून द्यायच्या आहेत. मला 15वा हप्ता मिळाला आहे, मी पुण्यात बोलते आहे, आणि दिवाळी निमित्त गोड व्हायला पाहिजे आणि 16वा हप्ता भेटायला पाहिजे, हे लाडक्या ताई म्हणत आहे. त्याच्यानंतर आपलं काय वाटतं, IMP नाही, सरकारने जे वाटतं तेच करतात. बघा ह्या ठिकाणी कमेंट्स आलेली आहे की आपल्याला काय वाटतं हे इम्पॉर्टंट नाही, सरकार जे वाटतं तेच करतात. बरोबर, हे एकदम छान लाडक्या ताईंनी कमेंट टाकली आहे की आपल्याला काय वाटतं हे इम्पॉर्टंट आहे, सरकार जे आहे तेच करणार आहे. पण लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला काय वाटतंय हे जर आपल्याला माहित असेल तर आपण त्याला लढू तर शकतो, कमीत कमी त्याला मागणी तरी करू शकतो, सरकारपुढे आपण आपले निवेदन तरी देऊ शकतो. जर आपण काहीच नाही केलो, शांत राहिलो, तर काय होणार आहे तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. असं पण सरकार त्यांच्या मनानुसारच करणार आहे. तर आपण जर काहीतरी थोडंफार आपला फोर्स टाकला, आपला थोडंफार त्याच्यामध्ये दबाव टाकला, तर सरकार कमीत कमी थोडं आज नाही ऐकणार, उद्या नाही ऐकणार, परवा नाही ऐकणार, महिन्या नाही ऐकला, पण निवडणुका आल्यावर तर आपलं ऐकल. मग त्यावेळेस आपल्याला आपला दबाव या ठिकाणी क्रिएट करावा लागेल का नाही, तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे आणि जास्तीत जास्त लाडक्या ताईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.